सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री अमितजी देशमुख यांनी या ठिकाणी जी भूमिका व्यक्त केली की मराठवाड्यामध्ये मोकळ्या जागा पठार आहेत आणि त्या जागेचा वापर त्या पद्धतीने होत नाही। माननीय अध्यक्ष महोदय, मी वारंवार आता बोलतोय की प्रत्येक जिल्ह्याला एक अभयारण्य करण्याचं वन विभागाने ठरवलेलं आहे। मॅक्झिमम उद्याला 12, 15, 20 हजार एकर जागा त्याला कुंपण घालून त्यामध्ये वृक्ष लावायची, ती वृक्ष शाकाहारी प्राण्यांना फळ देणारी वृक्ष असावीत अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। आणि मग त्या ठिकाणी शाकाहारी प्राणी आल्यानंतर मग टप्प्याटप्प्यानं कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि खानदेशामध्ये बिबट सफारी आणि विदर्भामध्ये व्याघ्र सफारी प्रत्येक जिल्ह्याला अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। आता सन्माननीय सदस्य अमितजी देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे इथेनॉल हे आता आपण ऊसापासून काढतो, परंतु बांबूपासून जर इथेनॉल काढला तर ऊसाला जितकं पाणी लागतं त्याच्या 20% पाण्याने बांबूपासून झालेलं इथेनॉल त्या ठिकाणी कारणीभूत ठरू शकेल। आणि भविष्यकाळामध्ये अशा प्रकारच्या जागा शोधून त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना बांबू लागवड करून त्या बांबूपासून इथेनॉल करण्याची भूमिका निश्चितपणे तो टास्क फोर्स त्यात निर्माण करू। आणि याकरता विविध प्रभागातील म्हणजे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेश या तिथल्या लोकप्रतिनिधींना सुद्धा त्या कमिटीवर सल्लागार म्हणून त्या ठिकाणी नेमू। सगळ्यांच्या सहकार्यातून या आशयाला ओसाड जमिनीचा वापर करण्याचा निश्चितपणे शासनाचा उद्देश आहे।